वचन दिले तो मला. आजचा 1 जूनचा भाग. आपण बघूयात की आल्या आल्या आता ऊर्जा कामालाच लागलेली असते. तिच्यासाठी इतका आनंदाचा दिवस असूनसुद्धा तिचं तोंड कोणी गोड केलेलं नसतं. म्हणून आजी स्वतः ऊर्जाचं तोंड गोड करते आणि तेव्हा मात्र विजयाचा तिळपापड होतो. आता हर्षवर्धन विक्रांतला जेलबाहेर काढण्याच्या आधीच ऊर्जा आणि शौर्यचा एक जबरदस्त प्लॅन ठरलाय. ते दोघेही अशी एक खेळी खेळणार आहेत की हर्षवर्धन विक्रांतला जेलबाहेर काढूच शकणार नाहीये. त्यातच आता दुसऱ्या दिवशी कोर्टात जाण्यापूर्वी अचानक अर्पिता हजर होते. अर्पिता शौर्यला मिठी मारून तिथे हट्टच धरून बसते हर्षवर्धनकडे की तुम्ही विक्रांतला लवकरात लवकर बाहेर काढा आणि माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्या. आणि हे पाहिल्यानंतर ऊर्जाला मोठा धक्का बसलाय. पण आता हे सगळं होतंय कसं ते बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. पत्रकार ऊर्जाला काही प्रश्न विचारतात, तेही आता घरासंबंधित. ते विचारतात की तुम्ही कोर्टात केस जिंकले आहात आणि तुम्ही आता हर्षवर्धन जहागीरदारांच्या सूनही आहात. त्याच कोर्टात तुम्ही त्यांना हरवले आणि त्याचे पडसाद आता तुमच्या घरात उमटताना दिसत आहेत. त्याबद्दल तुम्ही काही बोलाल का? ऊर्जा आता उत्तर देणं टाळते. ऊर्जा त्यांना रिक्वेस्ट करते की हे बघा, आमच्या घरची परिस्थिती सगळं काही नीटच आहे. मला असं वाटतं की केस संदर्भात जे काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती ती मी दिली आहेत. पत्रकार विचारतात की अहो पण तुम्ही आम्हाला उत्तर देणं टाळताय का? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही, जितकी महत्त्वाचे प्रश्न होते ते तुम्ही विचारलं आणि मी उत्तरं दिली आहेत. आता जर तुम्ही निवांत बसून सरबत किंवा चहा कॉफी काही घेणार असाल आणि केस संदर्भात काही प्रश्न विचारणार नसाल तरच मी तुमच्याशी बोलेन. आणि चहा पिण्यासाठी ऊर्जा सगळ्यांना आग्रह धरते. पण ते आता चहा वगैरे काहीच नको असं सांगून निघून जातात. आता समोर जो काही राडा घातलेला असतो हर्षवर्धन आहे त्या संदर्भात शौर्य विजयाला विचारतो की हे सगळं काय आहे मॉम? पण ती उत्तर न देता तशीच निघून जाते. आजी ऊर्जाचं कौतुक करते की आजी केस जिंकणं तुझ्यासाठी तितकं सोपं नव्हतं ऊर्जा, पण तू ते करून दाखवलंत. मला खरंच तुझा खूप अभिमान आहे. हे बघ पुढे आता काही विचारू नकोस. जाऊन कपडे बदलून घे. आणि ती आदित्य शौर्यला सुद्धा सांगते की तुम्ही पण चेंज करून घ्या. आता सर्वच जण निघून जातात. तिथे दिव्या असते. दिव्या मुद्दामच ऊर्जाला सांगते की अगं हे सगळं बाबांनी केलं आहे, कारण ते हारले आणि तू जिंकलीस ना. अगं उलट मला तर पूर्ण कॉन्फिडन्स होता की ही केस बाबाच जिंकतील आणि तू हरणार आहेस. म्हणूनच मी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या सेलिब्रेशन करण्यासाठी इतकी सगळी छान तयारी करून ठेवली होती. पण आता काय उपयोग त्याचा? बाबांनी तर सगळं अस्ताव्यस्त फेकूनच दिले. आणि ऊर्जा आता हे सगळं तुलाच आवरावं लागणार आहे अगं, कारण वर्षा नाही आहे ना. वर्षा तर सुट्टीवरती गेली आहे. बाई बाई, किती वाईट नशीब आहे गं तुझं, की म्हणजे इतकी मोठी केस जिंकून आली आहेस आणि सेलिब्रेशन राहिलं बाजूला, तुला आता हेच सगळं करावं लागणार आहे. जाण्यापूर्वी ते पुन्हा आदेश देऊन जाते की हे सगळं आवरून ठेवा. त्यानंतर रात्रीच्या वेळी ऊर्जा हात जोडून आई अंबाबाईकडे प्रार्थना करते की आज तू पुन्हा अख्ख्या जगाला दाखवून दिलंत की तुझ्या ठायी असलेली शक्ती जर प्रत्येक स्त्रीने स्वतःमध्ये घेतली तर ती काहीही करू शकते. तुझी कृपादृष्टी माझ्यावरती अशीच अभंग राहू देत, अशी ऊर्जा प्रार्थना करते. इकडे आता दिव्याला अचानक सेल लागल्याची बातमी काय कळते आणि ती आनंदाने नाचायलाच लागते. ती आदित्यजवळ हट्टच धरून बसते की आदित्य चल ना, अरे बघ ना किती छान ऑफर चालू आहे, बाय 1 गेट 3 ऑफर चालू आहे. आदित्य तिला ताकीद देतो की काय आहे ना, बाय 1 गेट 30 जरी असतं ना तरी पण मी आलोच नसतो. दिव्या आता त्याचा हात पकडून त्याचा हट्टच धरून बसते की अरे तुला ब्रॉन्झशॉपचे कपडे आवडतात ना, अरे मग चल ना सोबत माझ्या. त्यावर आता आदित्य तिला चांगलाच धापतो की अगं दिव्या काय चाललंय, घरात कोणीही कोणाशी बोललेलं नाही आहे. इतकंच तर काय दिवसभर आपापल्या खोल्यातून बाहेरसुद्धा निघले नाहीत कोणी. तुला माहिती आहे ना की घरातली परिस्थिती किती गंभीर आहे ते, आणि अशा सिच्युएशनमध्ये तुला शॉपिंग करायचं सुचतंय. इतकी कशी गोंगावतेस ग तू स्वतःमध्ये. आता दिव्या फिशरक्या मारत सांगते की आदित्य तुला माहिती आहे ना, इटिंग शॉपिंग मज्जानो लाईफ इतकंच माझं आयुष्य आहे.
त्यावर आता तो विचारतो की आणि घरातलं गंभीर वातावरण त्याचं काय. दिव्या अचानकच म्हणते की गेले तेल लावत. आदित्य तिच्याकडे रागाने पाहतो तेव्हा ती पटकन शब्दांची सारवासारव करते की अरे म्हणजे तुझ्या घरातल्यांना इश्यूच करायची सवय आहे. इतकीशी गोष्ट असली की इतकं करायचं. आता बाबा केस हरलेत, मग काय त्याचं महिनोन दुःख करत बसायचं आहे का. माझा तर बाई त्या केसशी काडीचाही संबंध नाही आहे. मग मी का तुमच्यासारखं उगाचच रडत बसू. आदित्य आता तिला खडसावतो की अगं दिव्या ठीक आहे, तुला माझी काळजी वाटत नसेल राहू देत. अगं पण निदान ऊर्जाची तरी. अगं लहान बहीण आहे ना ती तुझी. बघ ती बिचारी सतत आपली किचनमध्ये एकटीच राबत असते. जाऊन तिला थोडी मदत तरी कर. त्यावर दिव्या आदित्यला सांगते की ऊर्जानं स्वतःला सुपर वुमन सिंड्रोम समजते. नाही म्हणजे तिला असं वाटतं की सगळं काही तिलाच जमतं. म्हणजे कोर्टात पण मीच जाणार, घरातली कामं पण मीच करणार. तिला तर आता असंही वाटायला लागेल आदित्य की महायुद्ध पण तीच थांबेल आणि तेलाची जहाजं पण सोडून तीच आणेल. आणि तसंही आदित्य, मी मॅनिक्युअर आणि जेल नेल पॉलिश करून आले. त्यामुळे मला किचनमध्ये जाऊन आता माझे नखं खराब करायचे नाही आहेत. मी तर चालले शॉपिंगला. तू येत नसताला ना तर मग मी माझ्या फ्रेंडसोबत जाईन. आणि ते आदित्यचं गालगुच्छ घेत सांगते की आदित्य तू ना क्रेडिट कार्डचं बिल तेवढं भरा. आणि ती इतकी मोठ्याने किंचाळत असते की ती शॉपिंगला जाणार. तिच्याच विश्वात हरवलेली असते ती. आदित्य तर इतका वैतागतो की आधी तर तो त्या रूममधून बाहेर पडतो. किचनमध्ये ऊर्जाने सर्व स्वयंपाक तयार ठेवलेला असतो. आजी जेव्हा येते तेव्हा ऊर्जा सांगते की सॉरी काय आहे, ही वेळ तुमची सगळ्यांची जेवणाची वेळ आहे ना, मला थोडा वेळ द्या, मी सगळे आवरावर करते. आजीला कौतुक वाटतं की अरे वा, इतक्या कमी वेळात स्वयंपाक झाला सुद्धा. ऊर्जा तू अगदी एक्सपर्ट होत चालली आहेस हा. आजी विचारते की पण ऊर्जा मला तर वाटलं होतं की कोर्टातून तू डायरेक्ट आईकडे जाशील आणि आनंदाने जाऊन सांगशील की आई मी केस जिंकले. तेव्हा ऊर्जा म्हणते की खरं सांगू का आजी, मलाही अगदी तसंच वाटत होतं की मी आईकडे धावत जाईन, तिला घट्ट मिठी मारेन आणि तिला आवर्जून सांगेन की आई आपण केस जिंकलो. पण कोर्टामध्ये जज साहेबांनी जेव्हा निर्णय सुनावला ना, का कोण जाणे पण मी सुन्न पडले. जिथे मला मनात माझा आनंद व्हायला हवा होता, तिथे अचानक पोटात माझ्या गोळा आला. शौर्यसुद्धा मला म्हणाला होता की आपण जाऊयात, पण मला नाही जावंसं वाटलं. तेव्हा आजी म्हणते की कळलं. अगं ऊर्जा, पण तू फोन तरी केलायस का आईला, फोनवरून तरी करवायचं. त्यावर ऊर्जा सांगते की नाही, पद्माच्या हाती निरोप पाठवलाय. पण आजी, माझं मन एकदाचं मोकळं झालं ना की मी स्वतः आईला जाऊन भेटेन आणि बोलेन. त्यानंतर आजी ऊर्जाचं कौतुक करते की खरंच तू किती समंजस आहेस ऊर्जा. अगं तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर आपलं कौतुक करून घ्यायला माहेरी गेली असती. तुझं तिथे जाणं किती महत्त्वाचं आहे, तरीसुद्धा तू इथे परत आली आहेस. शौर्यने मला सांगितलं की तू कोणता विचार करून इथे परत आली आहेस. आणि ती विचारते की आज गोड काही नाही बनवलं ऊर्जा. तेव्हा ऊर्जा फक्त नकारार्थी मान हलवते. आजी त्यानंतर साखर घेते आणि ऊर्जाच्या हाती टेकते. ती विचारते की खडी साखर. तेव्हा आजी तिला सांगते की ऊर्जा, आज तू खूप मोठी केस जिंकली आहेस बाळा. या घरात कुणाला कौतुक असो वा नसो, पण मला तुझं कौतुक आहे. या घरात तुझं तोंड गोड कोणीही करणार नाही आहे, पण मी तुझं तोंड गोड करणारा. हे खडीसाखरेचे 2 दाणे तोंडात टाक आणि तोंड गोड कर. आजी स्वतःच्या हाताने ऊर्जाला साखर भरवून तिचं तोंड गोड करते आणि ऊर्जा आजीला घट्ट मिठी मारते. हे सगळं आता विजयाने पाहिलेलं असतं आणि तिचा इतका तिळपापड होतो. काही वेळानंतर ऊर्जाने जेवणाची सगळी तयारी केलेली असते आणि इतके सारे पदार्थ बघून तर दिव्याच्या तोंडाला पाणी सुटतं. कधी एकदा ती जेवते असं झालेलं असतं. आजी तिला आता सांगते की तू जा आणि हर्षवर्धनला बोलावून घेऊन ये. दिव्या विचारते की पण मी उठून जाऊ. आजी तिला ताकीद देते की हो तू जा आणि त्या दोघांनाही जेवायला बोलावून घेऊन ये. इतक्यात विजयाच येते आणि विजया सांगते की ते जेवणार नाही आहेत. आदित्य म्हणतो की थांब मॉम, मी घेऊन येतो त्यांना. विजया त्याला डाफरते की
तुला सांगितलेलं कळत नाही आहे का आदित्य? ते जेवणार नाही आहेत. आता विजया निघून जाणार. आजी विचारते की आणि तू तू का जातीयस? तू जेवणार नाही आहेस का? विजया सांगते की आता ते जेवले नाही आहेत तर मी कशी जेवणार ना. दिव्याही सांगते की हो, बाबांनी आल्यापासून काहीही खाल्लं पिलेलं नाही आहे. आज तर साधी त्यांनी कॉफीसुद्धा घेतलेली नाही आहे. सर्वच जण आता पॅनिक होऊन जातात. विजया निघून जाते. दिव्याही चिडचिड करते की शी बाबा, आता मलाही जेवता नाही येणार. ऊर्जा संभ्रमात पडते की म्हणजे सासरे बुवा आणि सासूबाई जेवणार नाही आहेत ना. पण दिव्या आणि आदित्यदादा तर जेवायलाच आले होते. मग ते असे न जेवता का निघून गेले? तेव्हा त्या घराचा नियम शौर्य तिला सांगतो की जर डॅड घरात नाही जेवले तर घरात कोणीच जेवत नाही. ऊर्जा आजीला रिक्वेस्ट करते की निदान तुम्ही तरी जेवून घ्या. तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना. आजी सांगते की जेवेन मी, पण आधी मला हर्षवर्धनशी बोलू देत. शौर्य त्यांना थांबवतो. ऊर्जाला जेवणाचं ताट तयार करायला सांगतो आणि आता शौर्य स्वतः हर्षवर्धनची समजूत घालायला जातो. शौर्य स्वतः जेव्हा जेवण घेऊन जातो तेव्हा तो हर्षवर्धनच्या बाजूला बसतो. त्याच्या खांद्यावरती हात टेकून त्याला विनंती करतो की डॅड प्लीज जेवून घ्या ना. हर्षवर्धन डायरेक्ट त्याचा हातच झटकतो. शौर्याला वाईट वाटतं, पण तो प्रयत्न सोडत नाही. तो समजावत राहतो की डॅड जेवणावरती राग कशासाठी काढतायत. विजया त्याला फटकारते की शौर्य, तुला माहिती आहे ना त्यांच्या मनात नसेल तर ते कोणाचं काहीच ऐकत नाहीत. तरीही शौर्य प्रयत्न करतो की डॅड प्लीज, तुम्ही जर असंच वागत राहिलात तर मला डॉक्टरांना फोन करावा लागेल. तुमच्या गोळ्या असतात ना, गोळ्या खाण्यासाठी तरी निदान थोडंसं तरी खाऊन घ्या. त्यावर आता चिडलेला हर्षवर्धन विजयाला ताकीद देतो की विजया त्याला सांग, इथून निघून जा. त्या मुलीने बनवलेलं मी काहीही खाणार नाही आहे. इकडे दिव्या मात्र मस्त लाडवांवरती तुटून पडलेली असते. जेव्हा ऊर्जा येते तेव्हा ती विचारते की दिव्या अगं काय करतेयस तू? अगं लाडू वगैरे असलं का खातीयस? भूक लागली होती तर मग जाऊन किचनमधून जेवणच घेऊन खायचं ना. त्यावर आता हसू येतं आणि ऊर्जाला ती सांगते की जेवण या घरात बाबा नाही जेवले ना तर कोणीच जेवत नाही. मग काय आता त्यांच्यासाठी मी उपाशी मरू का? त्यावर आता ऊर्जा विचारते की हे डबे तर आईने दिलेले आहेत ना. अगं पण मी हे किचनमध्ये नेऊन ठेवले होते. तू इथे का घेऊन आली आहेस? जर तुला काही खायचं होतं तर प्लेटमध्ये काढून आणायचंच ना. असे डबे घेऊन यायची काय गरज होती? त्यावर दिव्या तिला सांगते की काय आहे, हे डबे ऑलरेडी इथेच होते. म्हणजे तुला सांगू का, या घरात आपल्या आईने पाठवलेलं कोणी काही खाणार नाही आहे. त्यामुळे उगाचच तू त्यांच्याकडून आशा बाळगू नकोस. आणि मग कोणी खाणारच नसेल तर तिथे ठेवून काय उपयोग? म्हणून मी इथेच घेऊन आले. आता ऊर्जाला इतका राग येतो, शी दिव्या यार, असं कोणी वागतं का? दिव्या तिलाच फटकारते की ऊर्जा उगाचच मन घालू नकोस हा याच्यात. खायचं असेल तर तुलाही 2-3 लाडू देईन मी. इकडे शौर्य हर्षवर्धनला समजावण्याचा प्रयत्न करतो की हे जेवण तुमच्या सुनेनं बनवले डॅड, कोर्टात तुमच्या विरोधात लढणाऱ्या वकिलाने नाही. हर्षवर्धन पुन्हा ताकीद देतो की विजयाला याला इकडून जायला सांग. शौर्य सांगतो की डॅड घरात तुम्ही जेवले नाही आहेत तर घरात बाकीचंही कुणी जेवलेलं नाही आहे आजची सोडून. विजया आता उलट शौर्यवरतीच रागावते की शौर्य बस कर. हे बघ, त्यांना काही खायचं असेल, काही हवं असेल तर मी स्वतः त्यांना ते बनवून देईन. त्यांची बायको अजून आहे त्यांच्यासोबत. ती इतकी तुटकपणे बोलत असते की शौर्याच्या काळजावरती घाव बसतात. शौर्य बोलण्याचा प्रयत्न करतो पण विजया ताकीद देते की शौर्य प्लीज तू इथून जा, नाहीतर आता त्यांना राग येईल आणि त्यांना राग आलेलं मला सहन होणार नाही. आता शौर्य बिचारा गुपचुपतेतून उठून निघून जातो. इकडे ऊर्जा आता दिव्याला ओरडते की खायचं सामान कोणी असं रूममध्ये आणून ठेवतं का? आणि ती जेव्हा डबे घ्यायला लागते तेव्हा दिव्या तिला ताकीद देते की गप्प बसा, उगाचच तू तुझे नियम माझ्यावरती लादू नकोस. या घरात काय करायचं आणि काय नाही ते माझं मी बघेन ना. आणि तसंही हा खाऊ मला आईने पाठवले, माझ्या माहेरून आलाय. त्यामुळे हा खायचा की कोणाला द्यायचा तेही मीच ठरवेन. आणि तसंही ऊर्जा, या घरात ना आज तुझ्यामुळे सगळ्यांना उपाशी राहावं लागतंय. ऊर्जा धक्केने विचारते की माझ्यामुळे?
दिव्या सांगते की हो तुझ्या त्या केसमुळे नको तिथे जास्तच आगाऊपणा करतेस ना तू. हे बघ तुला खायचं असेल तर खा, नसेल तर मला तरी खाऊ देत. मला जाम भूक लागली. आणि ती पुन्हा त्या लाडवांवरती तुटून पडते. खरं तर ऊर्जाला या सगळ्याचं खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऊर्जाच्या फोनवरती एक नोटिफिकेशन येतं आणि ते पाहिल्यानंतर आता ऊर्जा एका महत्त्वाच्या कामाला गाठ घालणार असते. शौर्यला ती सांगते की शौर्य माझ्या पोटात गोळा आलाय रे. म्हणजे मी जे कार्य करायला निघाले आहे ना त्याने माझ्या मनात एक अनामिक भीती दापून राहिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक अर्पिता येते. शौर्यला घट्ट मिठी मारते सगळ्यांसमोर. हर्षवर्धनला ती सांगते की तुम्ही विक्रांतला सोडवा आणि माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्या. हे सगळं समोरून ऊर्जा पाहत असते, पण खरं तर ऊर्जाला अर्पिताचीच अवस्था बघवत नाही. प्रेक्षकांना आता पुढे नक्की काय कळेल? हर्षवर्धन विक्रांतला सोडवेल का? आणि त्याने दिलेल्या चॅलेंजनुसार तो 10 दिवसाच्या आत ऊर्जाला घराबाहेर काढेल का? की त्या आधीच ऊर्जा विक्रांतला जेलबाहेर हर्षवर्धनने काढू नये यासाठी कुठली खेळी खेळेल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे भाग तुम्हाला व्यवस्थित